सरकार कारवाई झालीच पाहिजे. न्याय द्या शेतकरी संघटनेचा न्याय द्या कलेक्टर साहेब न्याय द्या. ते कधीचे पैसे येतात? तेच सांगतोय तुम्हाला, 2-2 वर्षाचे पैसे येतात. एक लक्षात घ्या भावांनो, आपल्याला जर कायदेशीर पक्का विषय करायचा असेल कुठल्याही बाबतीमध्ये, तर आपल्याला कायद्यानं आपला बेस मजबूत करावा लागेल ना. त्यांची भावना एकदम चांगली आहे. या विद्यार्थी साहेबांचं म्हणणं असं आहे की आपल्याला हा विषय माहीत झाल्यानंतर असे किती लोक आहेत बाबा, किती शेतकरी आहेत, त्याचं त्यांनी जाहीर प्रकटन दिलेलं की जेणेकरून हे सगळे आमच्याकडे या, जेणेकरून आम्हाला बाजार समितीच्या वतीनं फिर्याद दाखल करता येईल, कायदेशीर कारवाई करता येईल, जेणेकरून पुढच्या माणसाची काही प्रॉपर्टी असेल, जसं आपण एखादी पतसंस्था फसवते, पतसंस्था एखादी काहीतरी प्रॉब्लेममध्ये येते, लोकांचे पैसे वसूल करावे लागतात. कुठल्याही अधिकाऱ्याला एखाद्या बाबतीत कायदेशीर कारवाईचे म्हणल्यानंतर त्या कायद्याच्या पुस्तकाच्या स्टेप दिल्या, त्या स्टेप गेल्या तर आपली केस टिकेल ना कोर्टामध्ये. डायरेक्ट असं कुणाच्या नावाने एफ आय आर करणार ते? समजा तुम्ही निवेदनामध्ये 20 शेतकरी 50 शेतकरी दिलेले असतील, परंतु समजा आणखी काही 10-20 असू शकतात, पुन्हा पुन्हा तोच विषय येऊ शकतो. म्हणून त्यांनी संकलन चालू केलेलं आहे. त्यांनी पत्रही आता जे जाहीर प्रकटन दिलेलं आहे किंवा तो जो पत्रव्यवहार झालेला आहे ते पण मला आता व्हॉट्सअपवर करायला. आणि आपल्या फायद्यासाठी एक लक्षात घ्या, आपल्या फायद्यासाठी हा एक पक्का विषय पुढं करून गेलं तर ती केस पक्की होईल. कारण कायद्यामध्ये प्रॉब्लेम असा असतो की एक जरी स्टेप चुकली तरी आपल्या विरोधात निकाल जात असतो. आता हा मॅटर कसा झाला, सिव्हिल डिस्प्यूट होणार, पहिल्यांदा फौजदारी खटला होणार, त्याचं रूपांतर सिव्हिलमध्ये होणार. तो व्यक्ती कोणतरी त्यांच्यातला मयत आहे, जो व्यापारी होता तो आडत्या जे आहे तो आडत्या आहे तो जिवंत आहे. आम्ही 27/11/2025 जिल्हाधिकारी साहेबांना पण निवेदन दिलेलं होतं. त्या निवेदनाचं त्यांनी DDRला, इतर पोलीस स्टेशनला किंवा SP मॅडमला काय त्यांनी सांगायचं ते सांगितलं असेल, पण आमच्या पोस्टवर तर असं काहीच आलं नाही की आमच्या पैशाचं त्यांनी काय केलं आहे, मिळणार आहेत नाही मिळणार आहेत असे काहीच त्यांनी केलेलं नाही. म्हणून आज आम्ही सर्व शेतकऱ्यांनी आम्हाला ह्या 30 तारखेपर्यंत त्यांनी जर आमच्या पैशाचं काय नाही केलं तर आम्ही 30 तारखेला आमरण उपोषणासाठी आमचे सहकुटुंब सगळे शेतकऱ्यांचे 1 तारखेपासून आम्ही आमरण उपोषण करणार. आणि तिथून 6 दिवस 5 दिवस त्यांनी जर आमचं त्याचं काय नाही केलं पैशाचं तर आम्ही त्याच्या पुढं आम्ही सार्वजनिक सगळेजण मिळून आत्मदहनाचं त्यांना इशाऱ्याचा विषय आहे. श्रीरंग विठ्ठल काकडे म्हणून आडत दुकानदार आहेत, विठ्ठल श्रीरंग काकडे हे आडत दुकानदार आहेत. आपल्या धाराशिव मार्केट कमिटीच्या हद्दीमध्ये त्यांचं दुकान आहे, आडत दुकान आहे. त्यांना प्रत्येक शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या गावाच्या शेतकऱ्यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातल्या सोयाबीन, हरभरा, गहू घातलेला आहे. आता सगळ्या शेतकऱ्यांनी त्यांची वाहनं येऊन स्वतः वाहनाने येऊन घेऊन गेलेले आहेत माल, आणि तो माल घातलेला आहे. त्याचे पैसे आज देतो उद्या देतो म्हणून पैसे दिलेले नाहीत. आणि ती मिलिंद काकडे म्हणून जी त्यांचे बंधू आहेत किंवा आडत व्यापारी आहेत त्यांनी काय केलं आहे, सगळ्याला दाब द्यायला चालू केला. माझा संबंध नाही, मी पैसे तुमचं देण्यासाठी माझा काय संबंध नाही. आणि ज्याच्याकडे उचल आहे त्या लोकांना शिवीगाळी करणे, दाब देणे, त्याची रेकॉर्डिंग पण आपल्याकडं असं त्यांनी केलेलं आहे. आता आमची काय चूक आहे का? आम्ही कष्ट केलंय, आमचा माल घातलाय, त्याच्या मोबदला मागतो आणि आमचे पैसे द्यायला ते वाद घालायलेत आमच्या संग, पैसे देणं गेले. आता असं माझ्या हिशोबानं आता 500 ते 600 शेतकरी आहेत आणि 13-14 कोटी रुपयाची ही रक्कम आहे. आणि ह्या पैशाचं जर नाही झालं तर शेतकऱ्याचं कुणाचं आजारपण आहे घरात, कुणाचं लग्न आहे, कुणाचं शिक्षणाचं आहे. आणि हे पैसे असं जर वेळ लागत गेला तर हे पैसे बुडतील असं शेतकऱ्याला आता वाटायला लागले. आणि शेतकऱ्याला धासत लागले आणि शेतकरी आता आत्महत्या करील इथपर्यंत शेतकऱ्याचं आता पाऊल उचलण्याची वेळ आलेली आहे शेतकऱ्यावर. ह्याच्यामुळं मीडियानी, कलेक्टर साहेबांनी सगळ्यांनी त्या जो आडत दुकानदार आहे
त्याला त्याचं सगळं बघून आमच्या शेतकऱ्याचे पैसे देण्याची तरतूद करावी. लक्ष्मण माधव देशमुख राहणार सुरडी. त्याची सोयाबीन म्या काकड्याच्या आरतीला घातलेली आहे. त्याचे काही पैसे दिले नाहीत. आम्ही गुडघेत केल्या खरं बाळांनी काढलेली सोयाबीन त्यांना घेऊन आणून घातली आणि त्यांनी काही पैसे दिले नाही. त्यांनी आज उद्या देतो उद्या देतो खरीच आम्हाला फलकणा दाखवल्या. आता त्याची काय दाब येत आहे, घरला येऊ देत नाही ना मागू देत नाही. आता काय करायचं, तुम्ही कलेक्टर साहेब तुम्ही न्याय द्यावा एवढीच आमची इच्छा आहे.